काय हो, एवढं ओलवून आले तुम्ही? नमस्कार मंडळी. आता गेलो होतो मार्केटहून ओला होऊन आलेलो आहे. ओला म्हणजे एवढं झालं होतं की कोपरगाव शिर्डी मला म्हणजे मी सरकारला बोलतोय, विनंती करतोय, आमचा दररोजचा रूट आहे कोपरगाव शिर्डी. आमच्यासाठी नाही, लोकांसाठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. एवढा खराब रोड आहे, कमीत कमी 1 तास लागून जातो. पुरा रोड खराब झालेला आहे. तुम्ही म्हणजे थोडं लक्ष द्या, नागरिकांकडे थोडं लक्ष द्या. बाकी काही बोलत नाही, फक्त थोडं लक्ष द्या एवढंच सांगतो. मार्केटला गेलो, पुरा ओला झालो. कंटिन्यू रात्रीपासून पाऊस चाललेलो आहे. आणि अलेक्सला पण फिरवायचं बाकी होतं. आज अलेक्स इथं बसलेला आहे. आता पहिले अलेक्सला फिरवतो. आलो, काहीच नाही झालं. पहिले ओलाचे अजून तास कपडे ओले. आता पहिले अलेक्सला फिरवतो, त्याच्यानंतर मग आपण ब्लॉग वगैरे नीट चालू करू. पण मोबाईलचं काय झालं? मोबाईल मध्ये पण पाणी गेलं, मोबाईलचा आवाज गेलेला आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे, मोबाईलचा आवाज गेलेला आहे, काहीच नाही होते मोबाईल मध्ये. चांगली गोष्ट स्पीकर खराब झालं ना असं वाटतंय मला. चांगली गोष्ट आहे. पहिलेच खर्च एवढा आणि त्याच्यामध्ये अजून खर्च बसतोय. अच्छी बात, अच्छी बात. काय कुटाण्याचे काम चालू आहे. आणि हे पहा ना, हे ड्रेस पहिलेच कपडे सुकत नाही आमच्यावाले, आणि ते इथं कपडे त्याच्यामध्ये जे कपडे घातले ते बी ओले होत आहेत. आणि पाऊस बघा आता, कंटिन्यू रात्रीपासून पाऊस चालू आहे. आणि आमच्या नदीला आता आलेला आहे पूर म्हणजे आता चांगली वाहते पाणी. पप्पा, 1 नंबर पाणी आलं बरं का, मस्त पाणी आलंय, मस्त 1 नंबर पाणी आलेलं आहे. चला आता अलेक्सला फिरवतो मी आणि तुम्हाला त्याच्या पुढं दाखवतो काय चालू आहे काही. आवाज पाहिलं, पक्का नका लावतो. अलेक्स रेडी आहे, मी काय करा? बिचारा पूर्ण पावसात ओला होतोय. काय झालं? कुठला काही ऑप्शन नाही बाई, लय कंट्रोल केलं केव्हापासून कंट्रोल करतोय. लागून गेलो. पहा आता घरी आलोय, अलेक्सला वगैरे फिरवलं, चेंज वगैरे केलं. तुम्हाला सांगतो, कुत्रं पाळणं सोपं नाही बरं का. काही पण राहू द्या, गाय राहू द्या, कुत्रा राहू द्या, जे म्हणशाल ते सोपं नाही. आपण बघतो फक्त की सुख आहे, असं हे चांगलं वाटतं, सोपं नाही बरं का. पावसाळ्यात खरे हाल पावसाळ्यात होता, किंवा आजारी पडल्यावर खरे हाल होता. तर ज्यांना घ्यायचं असेल किंवा विचार असेल ना, तर एकदा सगळा विचार करून घ्या. की जर समजा गाय जरी असली किंवा कुत्रा जरी असलं ना, आपल्याला कुठं जाता येत नाही. घरामध्ये एका जणाला कोणाला तरी थांबावं लागतं. म्हणून विचार करा, आणि मग तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही विचार करा आणि मग घ्या. आणि आता बघा, मम्मी तर काय करते माहिती का, मम्मी तर करते कारल्याची भाजी. मम्मी कशी कडू आहे तू, हे बा कारले, कडू कारले, मम्मी कडू कडू. कारले कडू नाही लागावे म्हणून आदल्या दिवशी जरा मीठ लावून ठेवावं. मीठ लावावं लागतं का? ठीक आहे, मम्मी मीठ लावलंय तू आता. मीठ लावलं त्याला. मम्मी काय झालं तुला, आजारी का? तब्येतच बरी नाही माझी. मम्मीची तब्येत बरी आज मम्मीची तब्येत बरी नाहीये, पण मम्मीला आज ताण द्यायचा आहे. असं झालंय कधी आपण ताण दिला नाही? पावसाचं वातावरण. असं कधीच झालेलं नाही का मम्मी बरी नाही मी ताण दिला नाही. कंटिन्यू ताण द्यायचा म्हणजे आपला हा जन्मसिद्ध हक्क आहे. कारण की मम्मीने मला जन्माला घातलेला आहे, आणि मग मी ताण नाही देणार तर मग कोण देणार? तर मला ताण द्यावाच लागणार मम्मीला. मम्मी आता एवढ्या पावसामध्ये मस्त चहा घेते, पण असं नाही मुलाला विचारू का काय. जा, विचारलं होतं. काय केलं होतं? म्हटले तुम्ही. काय केलं होतं? विचारलं होतं तुम्हाला. विचारलं होतं मी. मम्मीचा विषय करतोय, तू का बरं वरती? माईंकडून बोलला नाही ना. हा, आहे तिथं बघ, तिथं फोडलेलं आहे काय. चला आता दाढी करून येतो मी. दादा दादा दीदी दीदी दादा दादा दीदी असं नाहीये, दाढी करायला जातो आता. कारण की आज आहे ना, आपला मित्र आहे सिद्धू, त्याच्या बहिणीचं लग्न आहे. त्याची बहीण म्हणजे आपलीच बहीण आहे. तर आज दाजींला घ्यायला जायचंय, कार्यालयामध्ये सोडायचं. इकडची प्रथा आहे ती. आपल्या इकडे अशी प्रथा नाहीये, पण इकडची प्रथा आहे, मग आपल्याला करावं लागते ती. दाजींला घेऊन कार्यालयामध्ये सोडावं लागतं. तर आज दाखवतो तुम्हाला, ते पण दाखवतो. तिथं एवढा नाही शूट करणार, कमीच करणार तिथं, कारण सगळे नवीन लोक आहे. आणि मग काही नवीन लोकांमध्ये थोडं ते मला घाबरून जातील, नाही तर नवीन लोक आहे आपल्याला घाबरून जातील. का ब्लॉगर कोण आलेला आहे फेमस, एवढा फेमस हस्तीने आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून असं होऊन जाईल तिथं. दीदी काय वाटतंय? खरं वाटतं? खरं सांग, खरं सांग, होईल ना? मग एवढा फेमस हस्ती आपल्या लग्नाला आला म्हणजे व्हीआयपी माणसं आहे आम्ही. असं आपण व्हीआयपी ना, व्हीआयपी होणार आहे थोड्या दिवसात, आपण व्हीआयपी होणार आहे. आणि तुम्ही आता तर नाही, नक्की या. काल तुम्ही आला नाही. बरंच नाही तब्येत बरी. येणार होते
अचानक का असं नाही पाहिलं ना, आपल्याला आमंत्रण दिलेलं नाही, आपण जाणार नाही लग्नात. कसं आहे मान VIP माणसाला बोलवलं नाही बरं का सिद्धांनी. VIP माणसाला नवरदेव घ्यायला डायरेक्ट. हा. सध्या हा, नक्की. सध्या आमचं काय plan आहे, काय करायचं? आजचा आपल्याला जायचं नवरदेव घ्यायला. ही आपल्याकडे प्रथा नाही बरं का, ही इकडची ही याला प्रथा आहे. शिकवावं लागेल थोडी आता. हा, बरोबर. आता काल काय होतं, ड्युट्या. ड्युट्या, ते बी आपल्याला माहित नाही. आणि तो चिडचिड करत होता मला, ये ना ये ना. आता तो सांगतच नव्हता ड्युट्या काय, मला हेच माहित नाही. ड्युट्या राहता असं काय राहतं, ड्युट्या तुंतून वाजवायचं असतं. तुंतून वाजवला, तुंतून. चल सिद्ध्या, किती वाजता जायचं आज? 3 वाजता 3 वाजता जायचंय. होय. जेवण खावण आपण करणार नाही. तुला खावंच लागेल तिथं. एवढं चाललोय आता नवरदेवाला घ्यायला चाललोय मी आता. पण मग स्वतः नवरदेव बनून का चालले? स्वतः नवरदेव असं आहे की आता मला माझी आठवण येते, मी बी असं तयार व्हायचं नवरदेव. अरे एकदम भारी, असं एकदम भारी फिलिंग येते माहिती का, जेव्हा नवरदेव होतो ना आपण तेव्हा भारी फिलिंग येते. मी कसा दिसतोय आता? एक नंबर दिसतोय. दिसतोय ना चांगलं? मग आता परत ठाऊक का दिसतंय? परत एकदा ठाऊक गोड्या का? बसवा लागेल मला आता. नका. बॉडी बिडी दिसते कोमल चांगली. आणि मग सांभाळजा, सांगा सगळ्यांना लग्न झालंय म्हणा माझं. लग्न झालंय, देऊ काय का क्लेचर वगैरे लावून? लग्न बाकी आहे अजून माझं, लग्न करायचंय मला अजून. बस करा. मग चला आता जातोय घ्यायला नवरदेव. आता उशीर झालेला आहे, पहिले नवरदेव घेऊ. नवरदेवच घ्या, नवरदेवच्या बहिणीकडे बघू नका. नाही, नवरदेवच्या बहिणीकडे नाही पाहत. हम्म. पटली बिटली तर अंगलट घेऊन घेतो, नका. घरी आणून घेतो. नका नका चालन ना? नका. चालन. चला लवकर जातो आता. लॉन्स वगैरेला पोहोचलोय, नवरदेवला आणलंय. तिथं काही शूटिंग काढता आली नाही कारण की आपण नवीन होतो तिथं. आता चाललोय वेफर्स घ्यायला चाललोय आता. सिद्धे, नाचायला भेटन ना, होईन ना लवकर हळद? हा, लवकर वगैरे हळद वगैरे झाली का आपल्याला नाचायचं आहे. पण गॅरंटी म्हणजे 99% मला असं वाटतंय का हळद लेट होणार आहे, असं वाटतंय 99%. आणि हे बघा, कॉन्फिडन्स आपल्याला कसा येतो, असंच येतो. टेन्शन घ्यायचं नाही, हायवेला उभा आहे मी आता आणि मी व्हिडिओ काढतोय. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन जर घेतलं तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. टेन्शन घ्यायचं नाही त्याच्याकरता. आता हायवेला उभा आहे मी, हायवेला ब्लॉक काढतोय. हे बघा, दिसला का? आत्ता वाजले 9. अजून काही डीजे चालणार? अजून डीजे चालू झालेलं नाहीये. डीजे चालू झालाय ते जाऊ द्या. आणि भाऊ म्हणजे 9 वाजता चेंज करतोय. तुला लाज वाटते का? 9 वाजता चेंज करू राहिला. काय कळत का याला? हा, बरे आत्ताशी काय आत्ताशी कुर्ता घालतो राहिला. ब्लॉगर आहे आमचा युट्यूबचा. काय म्हणशील? चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. शेअर करा. मग हे पण काय करायचं? लाईक करा, शेअर करा, लाईक करा, बोल लाईक करा, लाईक करा, हा, शेअर करा. शेअर करा. आणि तुमचा सपोर्ट हे तुमचा सपोर्ट राहू द्या. राहू द्या. हो. पुढे थोडीशी पाठीमागे 80 1 2 3 गो. आत्ता गाडी लावली मी आणि आता बघा तुम्हाला दाखवतो याच काय करू मी, मला काही कळत नाही याचं. आलं पा, काय झालं बेटा? काय झालं? काय काय रडतो का? पण का रडतो विनाकारण? काय झालं तुला? काय
बिस्किट लागतो तुला? भूक लागली? बिस्किट लागतं? थांब बघतो मी हाय का नाही. कोण? बस झालं बस झालं. कशी येऊन थांबले आपल्याला पाहिलं. जुली एकदम बोफा झाले तू. आता घरी आलेलो आहे आणि आपल्याला साखरपुडा भेटला आणि आता वाजले जवळपास 11:30 वाजले आणि अजूनपर्यंत हळद लागेल नव्हती. पण एवढा टाइम आपल्याला सकाळी परत लवकर 5 वाजता उठायचं आहे म्हणून मग मी काय घरी निघून आलो. एवढा टाइम आपल्याला थांबता येत नाही ना. आणि राहिली गोष्ट नाचायचं तर काय डीजे वाजला नाही कारण की 10 पर्यंतच परमिशन होती आणि जेवण खावण करता करताच टाइम लागून गेला, 11 वाजून गेले. म्हणून काय डीजेने वाजवलं नाही डीजे. आता आपण एवढा थकलोय मी की आज माप नाही आणि आज पडल्या पडल्या झोपणार आहे मी. आणि आता उद्या परत सकाळी 5 वाजता उठायचं, 5-5:30ला मार्केटला जायला. आता बघू जायचं का नाही. चला तर आज पुरता एवढाच. थोडा व्लॉग छोटा होणार आजचा, पण ठीक आहे, काय अडचण नाही. आजचा थोडा एवढा इंटरेस्टिंग नव्हता पण ठीक आहे. चला बाय बाय, गुड नाईट, मिलते हैं कल के व्लॉग में.